त्याच्या आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट सांगलीतून विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे। सांगलीची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला गेल्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी नाराजी होती। विशाल पाटील हे इच्छुक होते तिकडून निवडणूक लढवण्यासाठी, पण ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला गेली। चंद्रहार पाटील हे महाविकास आघाडीचे तिथले उमेदवार आहेत। सातत्याने काँग्रेसने आपली नाराजी व्यक्त केली आहे। विश्वजित कदम यांनी देखील आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे आणि आता विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे। कुलदीप माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कुलदीप, अपेक्षित होतं विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल करणं, काय परिणाम होतील निवडणुकीत? सुरुवातीपासूनच सांगितलं जात होतं की विशाल पाटील हे अर्ज भरताना एक काँग्रेसकडून आणि एक अपक्ष असा अर्ज भरतील। मात्र आज जो मुहूर्त विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरताना साधलेला दिसतोय आणि यामध्ये मोजक्या कार्यकर्त्यासह विशाल पाटलांनी काही वेळापूर्वी आपला अर्ज दाखल केला। हा अर्ज अपक्ष असेल असं सध्या विशाल पाटील यांच्या निकटवर्ती यांच्याकडून सांगितलं जातंय, कारण अधिकृत जी अर्ज भरण्याची जी घोषणा विशाल पाटील यांच्या सोशल मीडियावरून केली गेली की उद्या सांगलीचा आराध्य दैवत गणपती मंदिरापासून ते गणपतीद्वारे रॅली करत या ठिकाणी काही मोठे शक्ती प्रदर्शन उद्या विशाल पाटील करून हा जो अर्ज भरला जाईल तो काँग्रेसकडून भरला जाईल असं सांगितलं जातं। म्हणजे आज मुहूर्त साधलेला दिसतोय विशाल पाटील अपक्ष अर्ज भरून आणि उद्या जो अर्ज भरला जाईल हा त्यामुळे आता काँग्रेसकडून हा उद्या अर्ज शक्ती प्रदर्शन करत मोठं शक्ती प्रदर्शन करत हा अर्ज भरला जाईल अशी या ठिकाणी सध्याची चित्र आहे। मात्र विशाल पाटील जे सुरुवातीपासून सांगितलं जातं की अपक्ष आणि काँग्रेसकडून हे दोन अर्ज भरतील। त्यामुळे आता पुढचं ज्या पद्धतीनं नागपूरमध्ये आज काही काँग्रेस नेत्यांची बैठक आहेत, एकीकडे महाविकास आघाडीचा जो मेळावा आहे त्या मेळाव्याला या ठिकाणी काँग्रेसचे नेते या ठिकाणी बैठक नागपूरमध्ये असल्यामुळे गेलेले नाही आणि दुसरीकडे विशाल पाटील यांनी अपक्ष अर्जाची आज भूमिका भरल्यामुळे घेतल्यामुळं उद्या या ठिकाणी काँग्रेसचा जो काही मेळावा या ठिकाणी घेऊन शक्ती प्रदर्शन करून विशाल पाटील काँग्रेसकडनं अर्ज भरतील असं परिस्थिती आहे। विशाल पाटील यांनी अर्ज भरल्यामुळे महाविकास आघाडीला या निवडणुकीमध्ये किती फटका बसू शकतो आणि खास करून चंद्रहार पाटील यांना किती मोठा फटका आहे? हा साहजिक आहे, विशाल पाटील यांच्या निकटवर्ती असो किंवा विशाल वसंतदादा प्रेमी गट असो या निवडणुकीमध्ये विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरावा। ज्या पद्धतीनं काँग्रेस पक्षानं किंवा महाविकास आघाडीनं चिन्ह नाकारल्याची या ठिकाणी भावना काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आणि वसंतदादा प्रेमी गटामध्ये पहिल्यापासून आहे आणि त्यामुळेच हा सातत्यानं पाठपुरावा होता की विशाल पाटील यांनी या निवडणुकीमध्ये उतरावं। मग भले अपक्ष जरी अर्ज भरला तरी त्या ठिकाणी विशाल पाटील निवडणुकीत उतरावं अशी भावना होती आणि ही भावना लक्षात घेऊनच आज हा अर्ज भरलेला दिसून येतोय। दुसरीकडे भाजपचे आमदार विलासराव जगताप यांनी देखील आज विशाल पाटील यांना पाठिंबा दिल्याचं जाहीर केलंय। एकीकडे त्यांनी भाजप सदस्याचा राजीनामा देखील दिला आणि विशेष म्हणजे संजय राऊत यांनी जे दौऱ्यावर आले होते तीन दिवस सांगली दौऱ्यावर असताना त्यांनी जगतापांची भेट देखील घेतली होती आणि त्यावेळी उघडपणे त्यांनी या ठिकाणी एकाच एक उमेदवार असावा अशी देखील भूमिका जगतापांनी घेतली होती आणि आज तरी विशाल पाटलांना थेट जगतापांनी पाठिंबा दिल्यामुळं नक्कीच महाविकास आघाडीचा जो अधिकृत उमेदवार दिला गेलाय त्यामध्ये कुठेतरी नक्कीच गडबड होऊ शकते आणि नक्कीच महाविकास आघाडीमधील जी काही समीकरणं आहेत सांगलीच्या बाबतीतची ती नक्कीच विशाल पाटील यांच्या या अपक्ष अर्ज भरण्याच्या भूमिकेमुळं गडबडू शकते आणि याचा जो काही आता परिणाम जो आहे तो आजच्या देखील नागपूरमध्ये जे विश्वजित कदम बैठक प्रमुख नेत्यांसोबत होणार आहे काँग्रेस नेत्यांच्या त्यामध्ये देखील हा मुद्दा चर्चेला जाऊ शकतो। मात्र विशाल पाटील हे अपक्ष अर्ज भरणार होते हे पहिल्यापासूनच सांगितलं जात होतं आणि त्या अपक्ष बरोबर काँग्रेस कडून देखील अर्ज भरला जाईल। म्हणजे शेवटपर्यंत काँग्रेस जी जिल्ह्यातील काँग्रेस आहे त्यांना आशा आहे की महाविकास आघाडी सांगलीबाबतचा निर्णय बदलेल आणि विशाल पाटील यांना पुन्हा उमेदवार देईल। मात्र आता काय होतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। काँग्रेसच्या नेत्यांना यश येतंय का महाविकास आघाडीच्या पूर्ण किंवा शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांना मन वळवण्यामध्ये हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कुलदीप, चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील या दोघांच्याही बळाचा विचार केला तर स्थानिक पातळीवर कोणाचं पारडं जड दिसतं सध्या? ज्या पद्धतीनं जिल्ह्यात शिवसेनेची ताकद आहे, शिवसेनेची ताकद लक्षात घेता विशाल पाटील यांचं एकूण काँग्रेसमधलं जिल्ह्याची जी ताकद आहे ती कधीही या ठिकाणी मोठी आहे आणि त्यामुळंच या ठिकाणी काँग्रेसचा पहिल्यापासून आग्रह होता की या ठिकाणी जर आपल्याला सांगलीची जागा भाजप विरोधातला उमेदवाराला जर पाडून या ठिकाणी महाविकास आघाडी जर उमेदवार निवडून आणायचा असेल तर या ठिकाणी एकाच एक उमेदवार असावा। त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी पहिल्यापासून आक्रमक भूमिका घेतली होती। चंद्रहार पाटील यांचं जर राजकीय प्रवास जर पाहिला तर जिल्हा परिषद पासून ते थेट त्यांनी लोकसभेच्या आखाड्यामध्ये आता उमेदवारीपर्यंत उतरलेले आहेत आणि जे सुरुवातीपासून काँग्रेस नेते सांगत होते शिवसेनेची जिल्ह्यामधली ताकद लक्षात घ्यावी आणि नगच उमेदवारी जाहीर करावी। मात्र ठाकरेंनी परस्पर उमेदवार जाहीर केल्यामुळे जी नाराजीची लाट
एकूण काँग्रेसच्या नेत्यामध्ये कार्यकर्त्यामध्ये पसरली होती ती अजूनही होती आणि त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांचं कार्यकर्त्यांचं म्हणणं हेच होतं की ज्या ठिकाणी जिल्ह्यात ताकद कुणाची किती आहे हे लक्षात घ्यावं आणि मग उमेदवार जाहीर करावा. त्यामुळे साहजिक आहे काँग्रेसची जरी ताकद जास्त असली तरी महाविकास आघाडीनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जीवावरच हा उमेदवार जे चंद्रहार पाटील हा दिला होता. मात्र काँग्रेस हे मानायला अजूनही तयार नाहीयेत. काँग्रेसचे नेते कार्यकर्ते जिल्ह्यातील अजूनही ते मानायला तयार नाहीत आणि त्यामुळेच हा सगळा प्रश्न उपस्थित झाला आहे आणि त्यामुळेच विशाल पाटील यांनी अपक्ष राहण्याची भूमिका घेतलेली आहे. अपक्ष बरोबरच काँग्रेसचा देखील आपण अर्ज भरू आणि शेवटपर्यंत काँग्रेसकडून आपल्याला उमेदवारी अधिकृत मिळेल या आशेवर देखील विशाल पाटील दिसून येत आहेत. कुलदीप, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळतेय. महाविकास आघाडीकडून साताऱ्यामध्ये पवार गटाचे